आणि हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती द्या भैया, कारण याच्यामध्ये वैयक्तिक कुणी कुणाची प्रसिद्धी करायच्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही। वेलकम सोशल मीडिया फॅमिली। आज हॉटेल दक्षची पूर्ण टीम पालवी संस्थेला भेट द्यायला आलेली आहे। डिंपल मॅडम सर्व माहिती सांग। नमस्कार, मी डिंपल, पालवी प्रकल्प पंढरपूर। प्रथमतः सगळ्या दक्ष परिवाराचं पालवी परिवारामध्ये स्वागत आहे आणि अतिशय उत्तम प्रकल्प, उत्तम उपक्रम यांनी राबवलेला आहे। व्यवसाय प्रत्येक जण करतो, परंतु त्या व्यवसायाच्या बरोबर एखादी योजना अशी आणून त्याच्यामध्ये सामाजिक संस्थेला जोडून घेता येईल का? एखाद्या भुकेलेल्या लेकराच्या तोंडी दुधाचा ग्लास देता येईल का? अन्न त्याच्या पोटात टाकता येईल का? हा खूप या सगळ्या तरुणांनी विचार केलेला आहे। आणि विशेष असं वाटतं की ही तरुण मंडळी त्या पैशाचं स्वतःच्यासाठी काहीही करू शकत होती, मौज मजा करू शकत होती, पण त्यांनी ही बांधिलकी, सामाजिक बांधिलकी जपून आज पालवीपर्यंत आलेले आहेत। पालवीच्या लेकरांच्यासाठी त्यांनी छान धान्याचा साठा घेऊन आलेले आहेत आणि दिवाळी गोड केलेली आहे। या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। अशीच सामाजिक कामं तुमच्या हातून घडत राहो आणि तुमच्यासारखे सगळे व्यावसायिक सामाजिक चिंतनेने विचार करणारे घडो, हीच पालवी परिवारातर्फे प्रार्थना। मनपूर्वक धन्यवाद। हा व्हिडिओ करणार नव्हतो आम्ही, मालकाची इच्छा पण नव्हती, पण त्यांना म्हणलं जर समाजात चांगला उद्देश पोहोचवायचा असेल, विषय पोहोचवायचा असेल तर व्हिडिओ करूया। अजून सुद्धा त्यांची इच्छा नाही, बघू व्हिडिओ टाकेन न टाकेन। जर व्हिडिओ दिसला, तुम्ही चांगलं सत्कार्य चांगलं करा, या समाजातून आपण भरपूर काही घेतलेलं असतं। मॅडम तुमचे धन्यवाद, तुम्ही छान। आणि हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती द्या भैया, कारण याच्यामध्ये वैयक्तिक कुणी कुणाची प्रसिद्धी करायच्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही, परंतु समाजामध्ये काय काम चांगलं करता येतं, माझा व्यवसाय सांभाळून मला काय चांगलं करता येतं, हे सगळं दिसण्याच्यासाठी समाजाच्या समोर हा एक आदर्श आहे। तर कृपया मीडियावरती व्हायरल करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा पोहोचवा। एक छोटीशी आठवण तुम्ही दिलेल्या सामानाची आम्ही तुम्हाला दिलेली आहे। असंच प्रेम कायम आमच्यावरही ठेवा आणि समाजसेवा करत राहावा। आमच्या लेकींची भाऊबीज खूप छान झालेली आहे। ओके, थँक्यू। लवकरच संपूर्ण माहितीचा पार्ट 2 येत आहे, नक्की व्हिडिओ बघा आणि शेअर करा।